नॉनव्हेजसुद्धा फिकं पडेल असा मस्त झणझणीत तर्रीदार शेवग्याचा रस्सा. चवीला इतका छान लागतो ना की खाल्ल्यानंतर हाताचा वाससुद्धा जात नाही. नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने मस्त झणझणीत आणि मसालेदार असा शेवग्याचा रस्सा करणार आहोत. त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 4 व्यक्तीसाठी हा शेवग्याचा रस्सा आपण करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीच्या थोड्याशा जाड असलेल्या घ्यायच्या, खूप बारीक किंवा कोवळ्या शेंगा घ्यायच्या नाहीत. तर आता हे शेवग्याच्या शेंगा कट करूया. याचं समोरचं जे टोक आहे ते कट करायचं. त्यानंतर शेवग्याच्या शेंगाचे अशा पद्धतीने लांबसर असे तुकडे करायचे. तर सगळ्या शेंगाचे अशा पद्धतीने तुकडे इथे मी करून घेणार आहे. सगळ्या शेंगाचे तुकडे करून घेतले की याची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची. शेंगा कट करून घेतल्या की याची साल काढायला सोपी जाते आणि पूर्ण साल नाही निघली तरी काही हरकत नाही. जेवढी निघेल तेवढी साल काढून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व शेंगाची साल इथे मी काढून घेतली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आणि बघा एवढ्या शेंगाची भरपूर अशी साल इथे निघलेली आहे. आता एका भांड्यामध्ये स्वच्छ असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये शेंगा टाकून स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता एका कढईमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी गरम करायचं आहे शेवगाच्या शेंगा शिजण्यासाठी. हे पाणी छान असं उकळून घेऊया. पाण्याला मस्त अशी उकळी आली की आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. इथे मी प्रथाची हळद घेतली आहे. ही हळद शुद्ध हळकुंडापासून तयार केली जाते. यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आता या हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा टाकायच्या आणि एक 5 ते 7 मिनिटे ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या. जोपर्यंत आपल्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण याच्यासाठी वाटण तयार करूया. त्यासाठी इथे मी लोखंडी तवा गरम करून घेतला आहे. वाटणाचं सगळं साहित्य भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी तवा घ्यायचा. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे लांबसर असे कापून घेतले. कांदा लवकर परतला जावा त्यासाठी यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदा मस्त काळपट रंगाचा भाजून घ्यायचा. कांदा थोडासा जरी कच्चा राहिला ना तर मग भाजीची चव गोडसर लागते. त्यामुळे कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. बघा कांदा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. हा आता एका साईडला करूया. आणि इथे मी पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. तर आता किससुद्धा मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा. तर बघा खोबऱ्याचा किससुद्धा मस्त लालसर रंगाचा झालेला आहे. तर आता इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 1 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरवी मिरची, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आणि पुन्हा एकदा हे सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालं ना की भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते. तर बघा सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आता हे साहित्य काढून घेऊया. भाजून घेतलेलं सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं. यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून याचं बारीक असं वाटण तयार करायचं. तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे. तोपर्यंत बघा आता आपल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा मस्त अशा शिजल्या आहेत. इथे मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा शेंगा मस्त अशा शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर आता गॅस बंद करायचा. भाजी करण्यासाठी कढईमध्ये 2 मोठी पळी तेल घातलेलं आहे. ही भाजी आपण मस्त तर्रीदार करणार आहोत. त्यासाठी तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे. तयार केलेलं वाटण टाकायचं आणि आता टाकणार आहोत लाल तिखट. तर इथे मी प्रथाचं लाल तिखट घेतलं आहे. अत्यंत दर्जेदार व चांगल्या प्रतीच्या मिरचीपासून हे तिखट तयार केले जाते. 4 व्यक्तीच्या भाजीसाठी 1 चमचा भरून लाल तिखट घातलं आहे. प्रथाचीच धनेपूड घेतली आहे तर 1 चमचा भरून धनेपूड घातली आहे. आणि इथे मी प्रथाचीच हळद घेतली आहे जी शुद्ध हळकुंडापासून तयार केली जाते. तर छोट्या चमच्याने अर्धा चमचा एवढी हळद यामध्ये घालायची. सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आणि या वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत हे सगळं वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं. लक्षात ठेवा वाटण जेवढं चांगलं परतलं जाईल ना तेवढीच चांगली चव आपल्या भाजीला येते. तर बघा वाटण छान असं परतून झालं आहे. तुम्ही इथे बघू शकता. वाटणाच्या कडेने आता तेल सुटायला लागलं आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं. ते भांडं विसळून घ्यायचं आणि तेच पाणी वाटणामध्ये टाकायचं. यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे. गरम मसाल्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला, काळा मसाला किंवा तुमच्याकडे जो कुठला साठवणीचा मसाला असेल तो घालू शकता. सगळं साहित्य मिक्स करायचं. झाकण ठेवून 2 मिनिटे मीडियम गॅसवर वाटण शिजवून घ्यायचं. 2 मिनिटानंतर बघू शकता वाटण छान असं शिजलेलं आहे. याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीने वाटण शिजवून घेतलं की आपल्या भाजीला रंग आणि चव दोन्ही छान येतात.
आता यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा पाण्यासकट टाकायच्या आहेत. शेंगा शिजलेलं पाणी टाकून द्यायचं नाही, कारण त्यामध्येच शेवग्याची सगळीच चव असते. तुम्हाला शेवग्याचा रस्सा कितपत पातळसर हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं. मी यामध्ये दुसरं जास्तीचं पाणी घातलेलं नाही. शेंगा शिजवून घेतलेलं जे पाणी होतं तेच यामध्ये टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचा मस्त पातळसर असा रस्सा करून घेतला. झाकण न ठेवता या रश्श्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढूया. मीडियम गॅसवरती रश्श्याला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असा शेवग्याचा रस्सा इथे तयार आहे. मस्त असा घमघमाट याचा इथे सुटलेला आहे. उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा. थोडीशी वाफ निघून गेली की बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं. तर इथे तयार आहे आपला मस्त गावरान पद्धतीचा झणझणीत तर्रीदार व मसालेदार शेवग्याचा रस्सा. तर आता हा गरमागरम शेवग्याचा रस्सा आपण सर्व करून घेऊया. चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खायला खूपच भन्नाट लागतो. टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा घरी पाहुणे आले त्यांच्यासाठी सुद्धा हा मस्त तर्रीदार आणि मसालेदार शेवग्याचा रस्सा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.